नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 11 प्रकरण क्रमांक 1 भाग 2. प्रकरणाचं नाव आहे राज्य. या भागात पाहणार आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत राष्ट्र व त्याची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण या प्रकरणाची प्रस्तावना घेतली होती आणि आज आपण पाहत आहोत भाग 2. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नवनवीन व्हिडिओज इथं पाहायला मिळतील. चला तर मग आपण पाहू भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरण 1 मध्ये जो पहिला मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्र. आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र म्हणजे काय हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर राष्ट्र या ठिकाणी अर्थ सांगत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला काय म्हणतात? राष्ट्र. आता राष्ट्र केव्हा म्हटलं जाईल? त्या लोकांमध्ये, त्या पब्लिकमध्ये एक प्रकारची समान ओळख असली पाहिजे. सामाजिक सांस्कृतिक ओळख असली पाहिजे, सामाजिक ओळख असली पाहिजे, सांस्कृतिक ओळख समान असली पाहिजे आणि राजकीय पातळीसुद्धा आपण सगळेजण वेगळे आहोत, समान आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि समान आहोत असं जेव्हा वाटत असेल तेव्हा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नालाच आपण काय म्हणू शकतो? राष्ट्र. तर ही झाली राष्ट्राबद्दलची थोडक्यात माहिती. इथं आणखी असं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक या पातळीवर एक असल्याची भावना, एक भावनिक एकात्मता की आम्ही सगळेजण एक आहोत याची जाणीव त्या लोकांमध्ये असेल तर तिथं राष्ट्र आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय सांगता येईल इथं पहा, समान सांस्कृतिक, लोकांच्या रूढी, प्रथा, परंपरा, आचार विचार सारखे असले पाहिजे, समान वंशाची लोक त्या ठिकाणी असले पाहिजे, धार्मिकता समान असली पाहिजे, म्हणजे पूजा अर्चा करण्याचे, श्रद्धेचे हे भाग सारखे असले पाहिजे, भाषेमध्ये समानता साधारणता असली पाहिजे, इतिहास समान असला पाहिजे. अशा लोकांमध्ये एक प्रकारची भावनिक एकात्मता निर्माण होऊ शकते आणि अशी एकात्मतेची जाणीव जिथं असेल तिथं राष्ट्र आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो? एकात्मतेची भावना. हे सगळ्यात म्हणजे ही भावना सगळ्यात महत्त्वाची. या भावनेतूनच राष्ट्राची काय होत असते? उत्पत्तीही होत असते. इथे एक मुद्दा सांगितला विद्यार्थी मित्रांनो, तो महत्त्वाचा असा आहे की अशी भावना असणारे लोक, ज्या लोकांमध्ये एकतेची भावना आहे, अशी भावना असणारे लोक एका भूप्रदेशावर राहतील असं कंपल्सरी नाही आहे. म्हणजे एक निश्चित भूप्रदेशात ते लोक राहत असतील असं नाही. म्हणजे सगळे लोक एकाच जमिनीवर किंवा एका विशिष्ट भागावर राहत असेल असं कंपल्सरी नाही. तर ते लोक अलग अलग भागामध्ये, अलग अलग भूप्रदेशामध्ये राहू शकतात. या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो ज्यू लोकांचं. ज्यू लोकांमध्ये एकतेची भावना होती, पण ते लोक अलग अलग देशामध्ये विखुरलेले होते. पण काही कालांतराने त्यांना एक भूप्रदेश मिळाला पॅलेस्टाईनचा, मग त्यांनी राष्ट्राची काय केली? स्थापना केली. अशा प्रकारे आपण हे उदाहरण घेऊ शकतो. म्हणजेच काय की एकाच भौगोलिक प्रदेशात राहणं कंपल्शन नाही आहे, तर अलग अलग भूप्रदेशात राहून त्या लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना असू शकते. जसं आपण सांगता येईल, एखादा व्यक्ती अमेरिकेत राहत असेल, एखादा इंग्लंडला राहत असेल, पण त्याच्या मनामध्ये भारताबद्दल राष्ट्रीयत्वाची भावना त्याच्या मनामध्ये असते. म्हणजे ही भावना सगळ्यात महत्त्वाची आहे. ही भावना जर असेल तर त्याच्या मनामध्ये असलेली भावना यालाच राष्ट्र असं म्हटलं गेलं आहे. तर राष्ट्र हे मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा या ठिकाणी घेता येईल, तो म्हणजे पुस्तकामध्ये एक चौकट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या चौकटीमध्ये पहा काय सांगितलं आहे की राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन म्हणतात. काय म्हणतात? नेशन. NATION. नेशन म्हणजे राष्ट्र. तर आता हा जो शब्द आहे कोणता? नेशन. ह्या नेशन शब्द बनला आहे मूळ लॅटिन शब्दापासून. आता लॅटिन शब्द आहे एक, या ठिकाणी पुस्तकात दिला आहे NASIC हा शब्द दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये एक नवीन शब्द दिला होता. त्या शब्दाचा तो शब्द होता NATIO. नेटिओ हा शब्द दिला होता आणि या अभ्यासक्रमात दिला आहे ते NASICS. आता पुढं हे लोक क्लिअर करतील, अभ्यास मंडळाचे लोक, की कोणता शब्द बरोबर आहे. तर मुद्दा काय लक्षात ठेवायचा की मूळ लॅटिन शब्दापासून नेशन हा शब्द तयार झाला आहे आणि त्या लॅटिन शब्दाचा अर्थ होता जन्माला येणे किंवा वंश किंवा जन्माला येणे. आणि एका समान जन्मालय या समान ठिकाणी लोक जन्माला येत असेल त्यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होऊ शकते. म्हणून असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक समानता,
सांस्कृतिक संबंध जर असेल तर तिथं राष्ट्र आहे असं आपण म्हणू शकतो, त्याला राष्ट्र असं म्हटलं जाऊ शकते. तर अशा प्रकारे आपण राष्ट्राची या ठिकाणी काय पाहत आहोत, माहिती पाहत आहोत. राष्ट्राला इंग्रजीमध्ये नेशन म्हणतात. नेशन हा शब्द लॅटिन शब्दापासून बनला आहे आणि त्या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो जन्माला येणे. तर अशा प्रकारे एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक जर संबंध असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो चौकटीनुसारची माहिती. पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे अर्नेस्ट बार्कर या व्यक्तीने व्याख्या केली आहे. अर्नेस्ट बार्करनं राष्ट्राची केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. आता तो काय म्हणतो पहा, एका निश्चित भूप्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारा समान विचार व भावना, समान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र होय. आता पहा, हे इथं समजून कसं घेता येईल पहा. अर्नेस्ट बार्कर काय म्हणतो, विशिष्ट भूप्रदेशावर जो लोक राहत असेल आणि जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असेल, वेगवेगळ्या वंशाचे लोक एकाच जमिनीवर, उदाहरण घेऊ आपण, इथं उदाहरण घेऊ शकतो आपण भारत. आता भारतात विविध वंशाचे लोक राहतात. पहा, भारतामध्ये विविध वंशाचे लोक राहतात म्हणजे निश्चित भूप्रदेश, जो जमीन आहे भारताचा नकाशा पाहिला, तुम्ही नकाशा पाहत असेल, त्या नकाशामध्ये तो नकाशा म्हणजेच भारताचा भूप्रदेश. या भूप्रदेशामध्ये विविध वंशाचे लोक राहतात आणि त्यांची ऐतिहासिक परंपरा समान आहे, समान विचार आहे आणि समान भावना आहे. आपण कसं म्हणतो, हा भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती, भारतीय विचार. तर अशा ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या मनामध्ये ही भावना असते, समान साधारणतः धर्म असतो आणि भाषा याबाबत ही जर भावना लोकांमध्ये असेल तर त्याला आपण राष्ट्र म्हणू शकतो. तर ऐतिहासिक परंपरेद्वारा समान विचार, समान भावना, समान धर्म, भाषा असणारे लोक म्हणजे राष्ट्र. अशा प्रकारचे लोक म्हणजे राष्ट्र असं या ठिकाणी अर्नेस्ट बार्कर म्हणतो. उदाहरण सांगता येईल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो भारताचं. म्हणजे अनेक वंशाचे लोक भारतामध्ये राहतात तरी भारत काय राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्नेस्ट बार्करची व्याख्या इथं स्पष्ट केली. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल या ठिकाणी तो म्हणजे राष्ट्राची वैशिष्ट्ये. आता राष्ट्राची वैशिष्ट्ये काय या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या, पब्लिक. लोकांशिवाय राष्ट्र तयार होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे राष्ट्राला लोकसंख्येची आवश्यकता आहे. बगर लोकांचं, लोकसंख्येशिवाय राष्ट्र तयार होऊच शकत नाही. म्हणजे राष्ट्राची पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल, लोकसंख्या. आणि लोकसंख्येमध्ये काय असलं पाहिजे, आपापसामध्ये साम्य असलं पाहिजे. आता साम्य कोण्या बाबतीत असलं पाहिजे, भाषिक आधारावर साम्य असलं पाहिजे, वांशिक आधारावर साम्य असलं पाहिजे, धार्मिक आधारावर साम्य असलं पाहिजे, त्यांचा इतिहास समान असला पाहिजे, त्यांच्या सांस्कृतिक रूढी परंपरा समान असल्या पाहिजे. अशा जर असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र तयार होऊ शकते. म्हणजे लोकसंख्या आणि लोकसंख्येमध्ये असलेलं साम्य. आपण साम्य आत्ताच काय पाहिलं, भाषिक, वांशिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून ते साम्य असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र तयार होऊ शकते. तर ह्या ठिकाणी आपण हे पाहिलं लोकसंख्या हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कशासाठी, राष्ट्रासाठी. तर वांशिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण एक आहोत, आपण काय आहोत, आपण एक आहोत, ही जर भावना असेल, ही जर समज त्या लोकांमध्ये असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असते. तर एक, हम सब एक है, हम सब भारतीय, हम सब एक है, ही भावना, ही समज लोकांमध्ये असली पाहिजे तर त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असते. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय, लोकसंख्या आणि लोकसंख्येमध्ये असलेली पॅशन, भावना की आम्ही सगळेजण एक आहोत, ही भावना. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल वैशिष्ट्याचा, तो असा आहे की सामुदायिक ऐक्याची भावना. आता ज्या ठिकाणी राष्ट्र असते त्या ठिकाणी लोकांमध्ये सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता असली पाहिजे. आपण सगळेजण एक आहो, हम सब भारतीय आहे. पुन्हा तोच मुद्दा इथं रिपीट करतो आपण की मानसिकता असली पाहिजे की आपण सगळेजण एक आहो आणि यासोबतच त्या लोकांचा भावनिक विचारसुद्धा समान असला पाहिजे की भावनिकता त्यांची जुळलेली असली पाहिजे. सामुदायिक त्यांच्यामध्ये एकता असली पाहिजे. जसं भारतीय संस्कृती असं म्हटलं की आपण सगळेजण एक येतो, की भारतीय परंपरा म्हणजे भारतीय परंपरेचा मला अभिमान आहे, त्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. म्हणजेच काय की ही जी भावनिक एकता आहे ना, सामुदायिक ऐक्याची भावना ही समाजामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे झालं राष्ट्राचं वैशिष्ट्य. दुसरं की राष्ट्रामध्ये सामुदायिक ऐक्याची भावना ही असते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ते म्हणजे राजकीय वेगळेपण. आता सामाजिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून, भाषिक दृष्टिकोनातून समानता असलेले लोक एका विशिष्ट भूप्रदेशात राहत असेल तेव्हा त्यांच्यात राजकीय पातळीवर वेगळे व्हायची इच्छा निर्माण होऊ शकते. आता पहा,
ज्या लोकांच्या सांस्कृतिक परंपरा सारख्या आहे, सामाजिक गोष्टी सारख्या आहे, धर्म सारखा आहे, भाषिक समानता आहे, असे लोक जर एका विशिष्ट भागावर राहत असेल, म्हणजे विशिष्ट भूप्रदेशावर राहत असेल, तर या लोकांच्या मनामध्ये आपण वेगळे असावं, आपलं राजकीय पातळीवर वेगळं अस्तित्व असावं असं त्या लोकांना वाटू शकते. म्हणजे राजकीय वेगळेपण, याला काय म्हणतात, राजकीय वेगळेपण त्या लोकांना असं वाटू शकते. आणि त्यातूनच निर्माण होतं मग स्वयंनिर्णयाची तत्त्व. आता पहा, राजकीय वेगळेपण काय, या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो भारताचं. पहा, या ठिकाणी उदाहरण कोणतं घेऊ शकतो, भारत. आता हे कसं राजकीय वेगळेपण कसं, पहा, भारतावर 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रज हे परके आहे हे जेव्हा भारतीय लोकांना कळलं, भारतीय लोकांमध्ये उठाव झाला, भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली. आणि त्यांना असं वाटलं की आपण, भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली भावना कोणती, की आपली संस्कृती समान, आपली धार्मिक वृत्ती समान, आपलं सामाजिक परंपरा समान, आणि आपण विशिष्ट भागावर राहत आहोत, आणि इंग्रज काय आहे, परके आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आपण राजकीय पातळीवर वेगळे आहोत ही भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली. आणि मग भारताच्या लोकांनी प्रयत्न करून इंग्रजांना हाकलून लावलं. आणि म्हणजेच काय, की स्वयंनिर्णयाचं तत्त्व त्यांनी स्वीकारलं. स्वयंनिर्णयाचं तत्त्व त्यांनी स्वीकारलं. आता स्वयंनिर्णयाचं तत्त्व म्हणजेच काय, की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आम्हाला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्वयंनिर्णयाचा हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला असं सांगता येईल की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यानं हे सगळ्यात पहिले तत्त्व मांडलं होतं. कोणतं, स्वयंनिर्णयाचं तत्त्व. कोण मांडलं होतं, वुड्रो विल्सननं. आता स्वयंनिर्णयाचं तत्त्व म्हणजे काय, व्यक्ती समुदायाने कोणत्याही सार्वभौम राज्यात असावे किंवा त्यांचं सरकार कोणतं असावं हे ठरवण्याचा अधिकार, हे ठरवण्याचा हक्क म्हणजे स्वयंनिर्णयाचं तत्त्व. स्वयंनिर्णयाचं तत्त्व तुम्हाला समजलं का, की व्यक्ती समुदायाने, म्हणजे जसं आपण उदाहरण पाहिलं भारताचं, भारतीय लोकांना असं वाटत होतं की आमचंसुद्धा राज्य असावं, आमचंसुद्धा स्वतःचं सरकार असावं, हा हक्क आम्हाला मिळला पाहिजे. आणि म्हणजेच याला म्हणतात स्वयंनिर्णयाचा अधिकार, स्वयंनिर्णयाची मागणी. तर अशा वेळेस लोक राजकीय वेगळेपणातून स्वयंनिर्णयाची मागणी करू शकतात. आणि हे झालं राष्ट्राचं तिसरं वैशिष्ट्य. या आधारावर आपण राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्राची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.